एकत्र या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीला सामोरे जातोय. एक वेगळं गठबंधन जे आहे, एक वेगळी महायुती जी आहे, ही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढे आपली कूच करते. आणि त्या ठिकाणी गेल्या 2 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड तोड निर्णय घेण्याचं काम जे आहे ते आपल्या या सरकारने केलं. तळागाळातील लोकांपर्यंत जे आहे हे सरकारचे शासनाचे निर्णय घेऊन जाण्याचं काम शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमाने जर कोणी केलं असेल प्रथमतः तर त्या आपल्या सरकारने या ठिकाणी केलं. म्हणून आज मोठ्या संख्येमध्ये तळागाळापर्यंत सरकारची कामं या ठिकाणी पोहोचण्याचं कारण जे आहे हे सरकार गेले 2 वर्ष पायाला भिंगरी लावून हे तिन्ही नेते जे आहेत हे त्या ठिकाणी काम करतात. आज जर आपण या निवडणुकीला सामोरे जातोय तर निवडणुकीला सामोरे जाताना आपल्या सरकारने जी कामं केली आहेत ती कामं देखील आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचं. आपण ही तिन्ही पक्ष जी आहे एकत्र का आली, ही तिन्ही पक्ष एकत्र का आली? अगोदर आम्ही दोघं होतो, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी. आम्ही का आलो हे सगळं तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे जे आहे हे बाळासाहेबांचे विचार विसरून जे आहे फक्त सत्तेसाठी जे आहे ते त्या ठिकाणी 2.5 वर्षाचा कारभार जो आहे तो त्या ठिकाणी केला आणि त्याला कंटाळून जे आहे ते त्या ठिकाणी आम्ही पुन्हा 25 वर्षाची युती जी आहे त्या युती बरोबर जे आहे ते पुन्हा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी बरोबर युती केली आणि या महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळा इतिहास घडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि त्यानंतर ज्या विकासाची शृंखला चालू झाली, विकासाचं काम त्या ठिकाणी चालू झालं. नंतर कालांतराने जे आहे अजित दादा देखील जे आहे ते विकासावरती विश्वास दाखवून जे आहे ते त्या ठिकाणी या सरकारमध्ये सामील झाले. अगोदर दोघांचं हे सरकार होतं, नंतर तिन्ही पार्टीचं हे सरकार झालं आणि तिन्ही नेते बघा, तिन्ही नेते कसे आहेत? तिन्ही नेते जे आहेत हे पूर्ण जे आहे हार्ड वर्किंग म्हणजे काम करणारे नेते, पायाला भिंगरी लावून काम करणारे नेते. आणि अगोदरचं सरकार कसं होतं? अगोदरचं सरकार असं होतं की सरकार देखील घरी बसलं होतं आणि बाकी लोकांना देखील घरी बसवण्याचं काम जे आहे ते अगोदरच्या सरकारमध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी झालं. पण हे सरकार आल्यापासून हे तिघं देखील कधी झोपतात कधी उठतात अशी परिस्थिती आहे की शिंदे साहेब जे आहे हे रात्रभर त्या ठिकाणी काम करतात पहाटेपर्यंत आणि अजित दादा जे आहे पहाटे 5-6 वाजेपासून कारभार चालू होतो. अशा परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांना विषय पडतो, म्हणजे अधिकाऱ्यांना जो आहे कशा प्रकारे अधिकारी काम करत असतील. कारण की एक जो आमचा मुख्यमंत्री आहे तो पहाटेपर्यंत जो आहे तो आम्हाला कॉल करत असतो. दुसरा उपमुख्यमंत्री जो आहे तो सकाळी पहाट झाल्या जो आहे तो आम्हाला कॉल येतो. अधिकाऱ्यांना पण प्रश्न जो पडतो आम्ही झोपायचं कधी आणि उठायचं कधी, असा प्रश्न जो आहे या महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेमधील लोकांना जे ते त्या ठिकाणी. आणि तुम्हाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम ते तर म्हणजे एका वेगळ्या रसायनाने जे आहे हे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राचा कारभार जो आहे तो त्या ठिकाणी समर्थपणे पुढे घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करतात. तर अशा या तिघांचं सरकार या ठिकाणी आहे. आणि अगोदरचं मी तुम्हाला सांगितलं की अगोदर जेव्हा सरकार होतं तेव्हा मंत्रालयामध्ये जे आहे हे मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी ब्रेक व्हायचा तर त्या ठिकाणी जे आहे मंत्रालयामध्ये कोण जायचं नाही, कारण की त्या ठिकाणी कोण जायचंच नाही. अशी परिस्थिती अगोदरची सरकारची होती. पण आपलं हे सरकार गेले 2 वर्ष या ठिकाणी काम करतंय. म्हणून आपण हे सरकारची कामं जी आहेत या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत. आज या कल्याण लोकसभेमध्ये आपण या कल्याण लोकसभेसाठी एकत्र आलोय. कल्याण लोकसभेची निवडणूक जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे. कल्याण लोकसभेची निवडणूक कधी आहे? ती 20 मेला आहे. आजपासून 40-45 दिवस जे आहे या निवडणुकीला आहे. आणि या निवडणुकीमध्ये जे आहे मगाशी जसं हनुमंत साहेब या ठिकाणी म्हणाले आणि त्याचबरोबर हिंदूराव साहेब म्हणाले की आपल्याला या कल्याण लोकसभेची जागा जी आहे ही रेकॉर्ड मताने जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला जिंकायची आहे. आणि आज मला असा विश्वास या ठिकाणी वाटतोय की अगोदर जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे
कॅन्डिडेट म्हणून 2019 मध्ये मी लढलो होतो तेव्हा राष्ट्रवादी बरोबर नव्हती, पण तेव्हा देखील राष्ट्रवादीला जे आहे तर त्या ठिकाणी 2,15,000 मतं जी आहेत त्या ठिकाणी पडली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. आणि तेव्हा मला जे आहे ते 5.5 लाख काहीतरी 5,59,000 मतं जी आहेत ती त्या ठिकाणी पडली होती. तर ती 5,59,000 मतं आणि त्याचबरोबर ही 2,15,000 मतं जी आहेत जर आपण त्याची टॅली केली तर मला वाटतं 7.5 लाखापेक्षा जास्त जी आहे ती त्या ठिकाणी जी आहे मतं जी आहेत ती आपल्याला पडतील. पण त्याच्यावरती आपल्याला थांबायचं नाही. आज या कल्याण लोकसभेमध्ये ज्या प्रकारे कामं चालू आहेत ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या कल्याण लोकसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे प्रत्येक गल्लीमध्ये जे आहे काही ना काहीतरी आपलं काम चालू आहे. प्रत्येक गल्लीमध्ये जे आहे ते रोडचं काम असेल, ब्रिजचं काम असेल, रेल्वेचं काम असेल, कुठल्या वास्तूचं काम असेल, ही कामं जी आहेत या कल्याण लोकसभेमध्ये आपण केलेली आहेत. तर म्हणून आपल्याला कल्याण लोकसभेमध्ये जेव्हा आपण लोकांकडे जाऊ तर लोकांकडे गेल्यानंतर जे आहे छाती टोकपणे जे आहे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की या कल्याण लोकसभेमधील कामं जी आहेत ही कामं जी आहेत ती आम्ही त्या ठिकाणी केली आणि लोकांनी देखील त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आपल्याला कधी कधी असा प्रश्न असतो, कधी उमेदवाराचा आपण त्या ठिकाणी प्रचार करायला जातो, बाकी ठिकाणी